आज स्वरूपला आणि मला एवढा जो आनंद झालेला आहे, कारण का स्वरूपच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे, त्यासाठी आम्हाला इन्व्हाइट केलं होतं. तर आज आहे ना त्याच्या स्कूलमध्ये रायमचं वर्कशॉप होतं आणि त्यासाठी आम्ही गेलो होतो. आणि वर्कशॉप झाल्यानंतर हे बघा, इथे आहे ना मुलांना आहे ना इथे वेगवेगळे असे पक्षी, प्राणी वगैरे दाखवले जात होते. आता हे सगळं त्याच्या स्कूलमध्ये आहे. जसं की आहे ना इथे गेल्यावर तर असं फील होतं की आपण झूला वगैरे आलेलो आहे. तर आहे ना हा बोलणारा पोपट होता. सगळे मुलं त्याला हाय हॅलो करतात आणि स्वरूपला असं वाटत होतं की आता सगळेच पक्षी बोलतात का काय, म्हणून तो प्रत्येकाला पुढे जाऊन ट्राय करत होता. मम्मा मी पण त्याला हाय करतो म्हणून. आता हे स्कूल आहे ना एवढं छान असं निसर्गरम्य वातावरणात आहे. खरं तर पुण्यासारख्या अशा एवढ्या गजबजल्या ठिकाणी हे स्कूल आहे. त्यामुळे आहे ना मुलांना अगदी म्हणजे ना छान असा निसर्गाचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर स्कूलमध्ये एवढ्या ॲक्टिव्हिटी आहेत. आता इथे आहे ना मी छोटासा व्हिडिओ, त्यामुळे ना अगदी छोटे छोटे पॉईंट इथे दाखवते. आता सगळं फिरल्यानंतर इथे ना ब्लड डोनेशन होतं, त्याचं कॅम्प होतं. त्यानंतर मुलांना खेळायला आणि इथे मुलांची लहान मुलांची ब्रेन टेस्ट घेण्यासाठी किंवा अशा ना छान अशा ॲक्टिव्हिटी होत्या, तर त्या खेळलं जातो. आणि हे बघा अजून आहे ना इथे सांस्कृतिक कार्यक्रम देखील होते. स्कूल पूर्ण फिरल्यानंतर आहे ना इथे छान असा ब्रेकफास्ट केला. आणि आता एवढं फिरलं होतं तरी देखील मुलांना आहे ना घरी येण्याची इच्छा होत नव्हती. तर थोडा वेळ त्यांना इथे ना जम्पिंगमध्ये खेळायला दिलं. तर असा होता आजचा व्हिडिओ. जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका.